नमस्कार. तलाठी भरती अभ्यासक्रम या घटकावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे. आपण जर या YouTube चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील अपडेट नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या काही काळामध्ये तलाठी भरतीची जाहिरात येणार आहे आणि त्यासाठी जो अभ्यासक्रम आहे त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याचबरोबर तलाठी भरतीविषयी काही महत्त्वाच्या मूलभूत गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवत आहे. बघा यामध्ये तलाठी भरतीसाठी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तलाठी भरतीची ही जी परीक्षा आहे ती परीक्षा IBPS किंवा TCS या संस्थामार्फत ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न आणि 200 मार्क अशा प्रकारे परीक्षा पद्धत असणार आहे. म्हणजे एक क्वेश्चन हे 2 मार्काला असणार आहे. एकूण 100 प्रश्न आणि 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे. परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचं नकारात्मक गुण म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम असणार नाहीये. निगेटिव्ह सिस्टीम यामध्ये नाहीये आणि परीक्षेचा जो वेळ आहे तो 2 तास आहे. मग 2 तास हा कालावधी आपल्याला परीक्षेसाठी आहे. 2 तासाच्या या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व अंकगणित अशा एकूण 200 गुणांसाठी हा पेपर असणार आहे. प्रश्नपत्रिकाचा जो दर्जा आहे मराठी विषयासाठी तो उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे इयत्ता 12वीच्या दर्जा समान असणार आहे आणि बाकी सर्व विषय जे आहेत ते पदवीच्या दर्जा समान असणार आहेत. त्यासाठी बघा, तर आपण या ठिकाणी फॉर्म भरत असाल तर आपल्याला या ठिकाणी मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि भरती प्रक्रियेच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये आपण पदवी म्हणजे BA, BCom, BSc यासारखे जे पदवी आहेत ग्रॅज्युएट असणं बंधनकारक आहे. म्हणजे आपण ग्रॅज्युएट असाल तर आपल्याला तलाठी भरतीची परीक्षेचा फॉर्म भरता येणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला 10वी आणि 12वीला मराठी विषय असणं बंधनकारक आहे. बघा, या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या जे तलाठी भरतीच्या संदर्भात आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. यानंतर आपण तलाठी भरतीचा अभ्यासक्रम बघूयात. बघा, तलाठी भरती हे जे पद आहे ते वर्ग 3चं पद आहे आणि यामध्ये परीक्षेसाठी एकूण 4 विषयांचा समावेश होतो. कुठले कुठले बघा, मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अशा 4 विषयांचं मिळून 200 गुणांची परीक्षा असणार आहे. बघा परीक्षेचं पॅटर्न कसं असणार आहे. मराठी भाषा आणि व्याकरण एकूण 25 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि 50 मार्क त्याला असणार आहेत. म्हणजे एक प्रश्न हे 2 मार्काला असणार आहे. लक्षात ठेवा, एक प्रश्न हे 2 मार्कासाठी असणार आहे. असे एकूण मराठी भाषेमध्ये 25 प्रश्न आणि 50 मार्क. त्यानंतर इंग्रजी भाषा आणि व्याकरण त्याला पण परत सेम त्याच पद्धतीनं 25 प्रश्न 50 मार्क. सामान्य ज्ञान यामध्ये पण परत बघा 25 प्रश्न 50 मार्क. बौद्धिक चाचणी आणि अंकगणित यामध्ये परत 25 प्रश्न आणि 50 मार्क. म्हणजेच काय, एक प्रश्न हे 2 मार्कासाठी असणार आहे. असे एकूण 100 प्रश्न आणि 200 गुणांसाठी ही परीक्षा असणार आहे आणि परीक्षेचा जो वेळ आहे कालावधी तो 2 तास असणार आहे. म्हणजे 2 तास हे परीक्षेचं टायमिंग असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तलाठी भरतीचा हा अभ्यासक्रम आहे. आणखी आपण डिटेलमध्ये माहिती बघूयात. अभ्यासक्रम बघा, इंग्लिश ग्रामर आहे. याच्यामध्ये बघा इंग्लिशमध्ये काय काय विचारलं जाणार आपल्याला. इंग्लिश ग्रामर आहे महत्त्वाची माहिती. त्यामध्ये जे काय महत्त्वाचं ग्रामर आहे ते सर्व चालेल. जसं की स्पेलिंग मिस्टेक असेल, टेन्स आहे, व्हॉइस आहे, नॅरेशन, आर्टिकल, क्वेश्चन टॅग, व्होकॅब्युलरी आहेत, फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स, सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, एरर, टाइप्स ऑफ सेंटेन्स असे जे काही इंग्लिश मधील ग्रामर संपूर्ण ग्रामर आपल्याला महत्त्वाचं असणार आहे. आणि त्याचबरोबर पुढे बघा मराठी व्याकरण, मराठी भाषा आणि व्याकरण यामध्ये वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, शब्दसंग्रह अशा प्रकारचे जे काही महत्त्वाचे घटक आहेत ते आपल्याला या ठिकाणी तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये मराठी या विषयासाठी असणार आहे. आणि त्यानंतर पुढे बघा सामान्य ज्ञान आहे. त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती अधिकार कायदा 2005, माहिती व तंत्रज्ञान आणि संगणकाशी संबंधित काही प्रश्न आणि इतर काही जनरल टॉपिक असे आपल्याला सर्व प्रश्न या जनरल नॉलेज किंवा सामान्य ज्ञान यामध्ये विचारला जाऊ शकतो. आपण त्यानुसार अभ्यास करावा.
त्यानंतर पुढे बघा, बौद्धिक चाचणी आणि अंकगणितमध्ये काय विचारलं जाणार आपल्याला. बौद्धिक चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता, क्रम मालिका, अक्षर मालिका, वेगळा शब्द ओळखा, अंक ओळखणे, समसंबंध, अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष काढणे, वेन आकृती, हे बुद्धिमत्तामध्ये आपल्याला येतं. आणि अंकगणितमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ, काम, वेग, संबंधित उदाहरण असणार आहेत. सरासरी, नफा तोटा, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी तलाठी भरतीसाठी जे महत्वाचे 4 टॉपिक आहेत, कोणकोणते? इंग्लिश ग्रामर, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. यामध्ये कोणकोणते घटक आहेत ते आपण आता बघितलं. आणि विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीविषयी संपूर्ण माहिती जर आपल्याला सिलेबस PDF हवा असेल तर तुम्ही माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तुम्हाला त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलवर तलाठी भरतीविषयी जे अभ्यासक्रम आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. त्याचबरोबर जे आणखी नवीन नवीन अपडेट आहेत, अभ्यासक्रम, जाहिराती, नोटिफिकेशन, नोट्स, हे सर्व तुम्हाला या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तुम्हाला तिथे सर्व माहिती बघायला मिळेल. त्याचबरोबर समजा आपण या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील नोटिफिकेशन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.